आज आपण साबुदाणे न भिजवता अगदी झटपट पद्धतीने कच्च्या साबुदाण्यांपासून अगदी अजिबात तेलकट वगैरे न होता बाहेरून अगदी कुरकुरीत आतमधून अगदी मऊसूत जाळीदार असे अगदी छान चविष्ट वडे कसे बनवायचे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असे आपले साबुदाण्याचे वडे तयार झाले। तर त्यासाठी काय करायचं, सर्वप्रथम आपल्याला साबुदाणे भाजून घ्यायचे। त्यामुळे जे साबुदाण्याचं आपल्याला पीठ बनवायचे ते अगदी सहज ते आपल्याला बनवता येईल। त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करून घेतला आहे। पॅनमध्ये लगेचच आपल्याला अर्धा वाटी साबुदाणे घ्यायचे। कितपत वडे बनवायचे त्यानुसार आपण यामध्ये साबुदाणे घ्या आणि ते काय करायचं, मंद आचेवरती आपल्याला छान आता खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची। अगदी साबुदाण्याचा कलर वगैरे आपल्याला बदलू द्यायचा आणि फक्त ते छान कुरकुरीत असे आपल्याला झाले पाहिजे। त्यामुळे काय होणार आहे, आपले जे साबुदाण्याचं पीठ आपल्याला मिक्सरवरती अगदी सहज ते तयार करता येईल। म्हणून इथे मी काय केलं आहे, मंद आचेवरती साबुदाणे हे अगदी छान असे भाजून घेतले। कमीत कमी 2 ते 3 मिनटात अगदी सहज पटकन असे आपले हे साबुदाणे भाजून होतात। अजिबात वेळ वगैरे आपल्याला लागत नाही। तर एकसारखं चमच्याने हलवत छान मी साबुदाणे हे भाजून घेतले। आता आपले हे साबुदाणे भाजून झाले, त्यानंतर गॅस बंद करा। हलकासा आपल्याला हा साबुदाणा आता गार करून घ्यायचा आहे। गरम गरम साबुदाणे आपल्याला मिक्सरला बारीक फिरवायचं नाही। तर इथे काय केलं, मी थोडेसे साबुदाणे गार होऊ दिले आणि त्यानंतर लगेच मिक्सरचं भांडं घ्या आणि त्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले आता साबुदाणे हे आपल्याला काढून घ्यायचे। तर संपूर्ण साबुदाणे आपल्याला एकाच वेळेस मिक्सरला बारीक फिरून घ्यायचे। जर साबुदाणे म्हणजे आपलं मिक्सरचं भांडं जर लहान असेल तर प्रमाण कमी घ्या। त्यामुळे काय असतं, लवकर आपलं पावडर तयार होतं आणि एकसारखं ते तयार देखील होतं। म्हणून इथे मी साबुदाण्यांचं या पद्धतीने पावडर तयार करून घेतले। जेवढं शक्य आहे तेवढं आपण मिक्सरला बारीक फिरून घ्या, अगदी सहज त्याचं पावडर तयार होतं। हे पावडर लगेचच आपल्याला एक पसरट भांडं घ्या आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला याला काढून घ्यायचं। अगदी थोडंसं जाडसर तरी राहिलं तरी काही हरकत नाही, फक्त अगदी जास्त जाडसर राहू देऊ नका। त्यामुळे काय होईल, ज्यावेळेस आपण वडा तयार करायला येतो तो अगदी म्हणजे रवे त्याचे निघतात आणि त्यामुळे तो व्यवस्थित आपल्याला तयार करता येते। म्हणून जेवढं शक्य ना तेवढं आपल्याला बारीक करून घेण्याचा प्रयत्न करायचा। त्यानंतर लगेच वड्यांसाठी लागणारं मीठ आपल्याला आताच टाकून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होणार आहे, आपले जे साबुदाणे असतात त्यामध्ये आतपर्यंत त्या पिठामध्ये आपलं मीठ जाईल आणि त्यामुळे ते चविष्ट तयार होतात। म्हणून साबुदाण्याचं पीठ मळतानाच आपल्याला यामध्ये मिठाचा वापर करायचा आहे। चवीनुसार मी मीठ घातलं आहे। त्यानंतर आपलं रूम टेम्परेचर अगदी थोडं पाणी घालत छान याची बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। बॅटर अगदी जास्ती घट्टसरही नाही आणि अगदी जास्ती सैलसरही नाही, अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। अगदी सहज आपल्याला त्याचं कणिक बनवता येईल इथपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं। बरेच जण कच्च्या साबुदाण्याचा वापर करताना गरम पाण्याचा वापर करतात, पण गरम पाण्याचा वापर करू नका। त्यामुळे साबुदाणा अगदी चिकट तयार होतो आणि तो आपल्या हाताला जास्त चिपकतो, तो व्यवस्थित तयार होते। अशा पद्धतीने आपल्याला याचं पीठ मळून ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इतर तयारी करून घ्यायची। त्यासाठी इथे काय केलं आहे, मी तेच मिक्सरचं भांडं घेतलं आहे। त्यामध्ये अर्धा वाटीला अगदी थोडेसे कमी इथे मी शेंगदाणे घेतले। आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो। त्यानंतर आता आपल्याला वडे कितपत तिखट हवे त्यानुसार हिरवी मिरची घ्या। यामध्ये तुम्ही जिरे देखील घालून घेऊ शकता जर तुम्ही उपासाला खात असाल तर। त्यानंतर अशा पद्धतीने याचं छान आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं। यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वगैरे वापर केलेला नाही, हिरवी मिरचीचा आपण वापर केला आहे, त्यामुळे थोडासा याला ओलावा आला आहे। तर जेवढं शक्य आहे तेवढं आपण अगदी बारीक याचं शेंगदाण्याचं पावडर तयार करून घेतले। हे मिश्रण काय करायचं, जे आपण साबुदाण्याचं पीठ मळून घेतलेलं त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर लगेच ज्या वाटीने आपण साबुदाणे घेतले ते त्याच वाटीने बरोबर बारीक किसून घेतलेले उकडून घेतलेले बटाट्याचा किस मी इथे 1 वाटी घेतला आहे। त्यानंतर यामध्ये निंबूचा रस, अगदी छान चटपटीत चव येण्यासाठी निंबूचा रस आणि साखरेचा वापर करत आहोत। निंबू जर तुम्ही उपासाला खात नसाल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही। त्यानंतर काय करायचं, यामध्ये आता आपल्याला अजिबात पाणी वगैरे न घालता आता याची छान गोळा होईपर्यंत व्यवस्थित त्याला मळून आपल्याला घ्यायचं आहे। अजिबात पाण्याचे वगैरे आपल्याला आता गरज भासणार नाही। आपण आधीच साबुदाण्यांमध्ये पाणी घातलेलं असतं। त्यानंतर बटाट्याला देखील त्याचं स्वतःचं मॉइश्चर असतं, त्यामुळे आपल्याला अजिबात पाण्याची आता गरजही भासत नाही। तर व्यवस्थित संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण जर उपासाला
कोथिंबीर खात असाल तर ते देखील घातली तरी काही हरकत नाही. आमचूर पावडर आपण यामध्ये टाकून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला याचं कणिक तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, मध्यम आकाराचा गोळा घ्या. आता आपल्याला जाडसर, बारीक आणि आपल्याला जो गोळा आहे लहान मोठा कसा हवा आहे त्यानुसार आपण पीठ घ्या आणि त्याचं छानपैकी अशा पद्धतीने वडे तयार करून घ्यायचे. वडे करताना बघा अजिबात तळे वगैरे जात नाही, मिश्रण हाताला चिपकत नाही, अगदी परफेक्ट असे आपले वडे हे तयार झाले. त्यानंतर वडे तळण्यासाठी साईडला तेल हे गरम करून घेतले. तेल हे व्यवस्थित गरम झालं आहे का ते आपण बघून घेतलं आहे. अगदी जास्ती देखील आपल्याला तेल हे गरम करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, जे वडे असतात ना वरून पटकन ते तळले जातात आणि आतमध्ये ते कच्चे राहतात. म्हणून अगदी जास्ती गरम तेलात आपल्याला वडे हे तळून घ्यायचे नाही. आणि त्यानंतर लगेच आपण एक वडा टाकला आहे. एक वडा घातल्यानंतर दुसऱ्या वड्याला थोडंसं आपल्याला वेळ द्यायचा आहे. त्यामुळे काय एकमेकांना वडे आपले चिपकत नाही. म्हणून एक अर्धा मिनिटभर किंवा काही सेकंदांपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि त्यानंतर दुसरा वडा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. त्यामुळे एकमेकांना ते चिपकणार नाही, तुटणार नाही आणि अगदी छान ते तळले देखील जातात. तर मंद आचेवरती छान आपल्याला आता यांना कुरकुरीत होईपर्यंत आता तळून घ्यायचे. तर तळताना अजिबात विरघळत वगैरे नाही किंवा एकमेकांना देखील ते चिपकत नाही. अगदी छान असे आपले चविष्ट असे आपले उपासाचे कच्च्या साबुदाण्याचे वडे हे तयार. बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याला एखाद्या वेळेस लक्षात राहत नाही किंवा आपल्याकडे अचानक पाहुणे आले आणि पाहुण्यांचा उपास असेल किंवा आपल्या मुलांना अचानक म्हणजे वडे खायची इच्छा झाली, तर त्यावेळेस काय करू आपण 5 मिनिटाच्या आत हे वडे तयार करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने अगदी चविष्ट मंद आचेवरती आपण छान कुरकुरीत होईपर्यंत आपले वडे हे तळून घेतले. अशाच पद्धतीने उरलेलं जे आपलं पीठ आहे त्याचे देखील वडे आपल्याला तळून घ्यायचे. तळताना देखील अजिबात वेळ वगैरे लागत नाही किंवा ते तेलकट देखील होत नाही. अगदी असे छान वडे आपले हे तयार होतात. तुम्ही बघा एकादशी निमित्ताने अगदी चविष्ट झटपट पद्धतीने तयार होणारे अगदी छान उपासाचे कच्चे साबुदाण्याचे वडे आपले हे तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.